नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे आणि आजच्या वास्तूच्या 5 टिप्स. तर पहिली टिप आहे, तुमची जर आग्नेय कोपऱ्यात वॉटर टँक असेल, ओके. आग्नेय कोपऱ्याचं तत्व हे अग्नी आहे आणि तिथं जर तुम्ही पाणी टाकलं तर आग आणि पाणी हे पटत नाही. तर तुमच्या घरात 100% काही आजारपण येईल. तर वॉटर टँकसाठी परफेक्ट कोपरा आहे ईशान्य कोपरा. ठीक आहे. आता दुसरी टिप, तर तुमचा जो स्टडी रूम असेल किंवा अभ्यास कक्ष असेल तर त्याला काय एक तरी भिंत हे येलो किंवा पिवळा कलर दिला पाहिजे. त्याने काय होतं, तिथं जो माणूस अभ्यास करणार आहे त्याची स्मरणशक्ती ऑटोमॅटिक वाढते आणि स्मरणशक्ती वाढली तर त्याचा कॉन्फिडन्सही वाढायला लागतो. आता तिसरी टिप जी आहे ती तुमचा देव्हारा जो असतो त्याच्यात एकाच देवाच्या जर 2 मूर्त्या असतील तर त्यापैकी एकच मूर्ती ठेवली पाहिजे आणि एक मूर्ती ही विसर्जन केली पाहिजे. चौथी टिप, जर तुमच्या घरामध्ये जर आपण फोटो फ्रेम्स असतील त्याला हार लावतो किंवा देवाला फुलं अर्पण करतो, तर ही सुकलेली फुलं जर असतील तर काय प्रॉब्लेम होतो की त्या घरात निगेटिव्हिटी वाढायला लागते. मग हे असे हार आणि फुलं वेळच्या वेळी बदलले पाहिजे. आणि 5वी आणि महत्त्वाची टिप, वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमचं महत्त्वाचं काम करताय, ओके, तर तुम्ही काय अशा ठिकाणी बसा की तुम्ही बसल्यानंतर त्याच्या बॅक साईडला इथं जशी दिसते तशी एक भिंत येईल. तर मग काय होतं, तुम्ही जे महत्त्वाचं जे काम करत असता त्यात काही अडीअडचणी येत असतील तर ॲटोमॅटिक तुमचे जे सहयोगी किंवा सहकारी असतील तर त्या कामाला त्यांच्याकडून तुम्हाला मदत होते किंवा हेल्प होते. तर या होत्या आजच्या आपल्या वास्तूच्या 5 टिप्स. थँक यू.